2025च्या खरीप पीक विम्याच्या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि याआधी एप्रिल महिन्यामध्ये मी त्यांना पत्र विनंती केली होती की जे पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्याचे निकष आहेत 50% तांत्रिक उत्पादन आणि 50% पीक कापणी प्रयोग, यातला तांत्रिक उत्पादन हा निकष काढून टाका आणि फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत द्या. कारण आपण जर बघितलं तर तांत्रिक उत्पादन हे यांनी सॅटेलाईटमधनं जे इमेज घेतल्यात त्यानंतर खाजगी एका कंपनीकडनं माहिती घेऊन त्याचं उत्पादन निश्चित केलेलं आहे आणि सरसकट धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या महसूल मंडळात 57 महसूल मंडळाचं उत्पादन तांत्रिक उत्पादन हे 10 ते 12 क्विंटल आलेलं आहे. एका बाजूला पीक कापणी प्रयोग हे सगळे शेतकरी, कंपनीचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी समक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये केला असताना 3 ते 4 क्विंटल जास्तीत जास्त उत्पादन आलं असताना तांत्रिक उत्पादन सरसकट एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून 10 ते 12 क्विंटल कसं येऊ शकतं. त्यांनी जे तांत्रिक उत्पादन काढताना जे काही निकष लावलेत हे चुकीचे आहेत असा माझ्यासाठी सगळ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढीच विनंती केली की तांत्रिक उत्पादन हा निकष काढून फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी. कारण तांत्रिक उत्पादनाच्या राज्यस्तरीय समितीपर्यंत जर आपण बघितलं तर 336 कोटीचा विमा मिळू शकतो. आता कंपनी परत केंद्र स्तरावर गेलेली आहे, त्यांनी अपील केलेलं आहे. त्यात परत अजून काही तांत्रिक उत्पादनावर जास्त वेटेज धरलं जातं, त्यामुळे परत अजून मदत मिळण्याची शक्यता खूप कमी मदत मिळू शकते. त्यामुळं तांत्रिक उत्पादन हा निकष काढून, कारण तांत्रिक उत्पादन जे कंपनीने दिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि ते आक्षेपार्ह आहे. त्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 950 कोटीपेक्षा जास्त विमा मिळू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याला 30 ते 35 हजार रुपये हेक्टरी विमा मिळू शकतो. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा आणि तांत्रिक उत्पादन हा निकष काढून फक्त पीक कापणी प्रयोगाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे प्रति हेक्टरी 30 ते 35 हजार रुपये विमा मिळवून द्यावा हीच विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली.